शिरूर तालुक्यातील आंधळगाव न्हावरे हद्दीत असलेल्या टोरेंट सीएनजी कंपनीत बायोगॅस गळतीची घटना समोर आली आहे। सोमवारी ऑगस्ट 17 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बायोगॅस घेऊन आलेल्या एका वाहनातून अचानक गॅस गळती झाल्याने कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली। पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून बायोगॅस वाहून आणणारी वाहने या कंपनीत येतात। येथे बायोगॅस उतरवल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया केली जाते, तसेच कंपनीतून सीएनजी इतर पंपांवरही वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे। दरम्यान गॅस गळतीचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेने कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गॅस गळती होत असताना तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या का? आपत्कालीन यंत्रणा कितपत सक्षम आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे। गॅससारख्या ज्वलनशील पदार्थाची हाताळणी होत असलेल्या ठिकाणी छोटीशी निष्काळजी देखील मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते। त्यामुळे संबंधित वाहनाची तांत्रिक स्थिती, गॅस गळतीचे नेमके कारण आणि त्यावेळी कार्यरत असलेली सुरक्षा यंत्रणा याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे। स्थानिक नागरिकांकडूनही प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन कंपनीची सुरक्षा व्यवस्था तपासावी, अशी मागणी होत आहे। अग्निशमन विभाग आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी कंपनीची पाहणी करून गॅस गळती नियंत्रण यंत्रणा, अग्निसुरक्षा साधने आणि कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन प्रशिक्षण याची तपासणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे। मात्र व्हिडिओच्या आधारे कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही। या घटनेचे नेमके कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। याबाबत टोरेंट सीएनजी कंपनी व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। आता प्रश्न एकच, गॅस गळतीची ही घटना नेमकी कशामुळे घडली? कंपनीची सुरक्षा व्यवस्था खरंच सक्षम आहे का? आणि प्रशासन या प्रकरणी कोणती कारवाई करणार? दौंड जनता न्यूज या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे।